चला सामन्याला सुरुवात करा. येणारे 18 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामवीर मैदानामध्ये एका बाजूला असतील योगेश, तर त्यांच्या समवेत निलेश. योगेशने या देखील आधीच्या मॅचमध्ये चांगले कामगिरी, बेसुमार कामगिरी पार पाडली. त्याच पद्धतीची खेळी कुठेतरी या फायनलमध्ये देखील त्याला खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलंय गोलंदाज संदीप गायकवाड. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा योगेशसाठी. स्लोवर वन पिक केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय काव कॉर्नर रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी. दरम्यान दुसरा चेंडू, आता मात्र फटका फसलाय, झेल घेण्याची संधी, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तर दरम्यान मात्र 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. योगेशसाठी सुवर्ण संधी हांडे साहेबांकडनं. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र कनेक्शन चांगलं झालंय, चेंडूला पाठवून दिलाय थ्रू द लॉंग ऑन रिजन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या षटकातील येतोय हा दुसरा षटकार. 3 चेंडू झालेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 14. तब्बल 26च्या सरासरीने आपल्याला धावा कुटाव्या लागणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची. आता मात्र फटका फसलाय, झेल घेण्याची संधी आणि झेल टिपला जातोय. योगेश नावाचं वादळ आता मात्र शांत झालंय. नाटवडे संघाच्या आशा देखील कुठेतरी निराशामध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु असो मित्रांनो, खेळ अपयश आणि यश हे चालूच राहणार, परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत करणं हे आपलं काम आहे मित्रांनो. नवीन बॅटर मैदानामध्ये आनंद. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. दरम्यान चेंडूने पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. लगातारचा हा दुसरा गडी बाद. नाठवडे संघ आता मात्र काहीसा बॅकफुट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक शेवटचा चेंडू अजून देखील मार्गस्थ आहे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. एका षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 14 धावा.
नवीन गोलंदाज अमर गायकवाड पहिल्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. 2 धावा अगदी चित्त्याच्या सपळाईने धावून कंप्लीट केल्या जात आहेत. राजेशजी लुगडे आपल्याला विनंती आहे, कृपया आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर जोरदार फिरकावून दिलाय. अगदी लॉंग च्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तिसरा हादरा, तिसरा झटका लागला जातोय नाथवडे संघाला. दरम्यान आता मात्र फटका चांगला आहे, कनेक्शन चांगलं आहे. सहा धावेनिशी आपलं धावफलक उघडलं जात आहे. धावफलकाचा श्री गणेश केला जातोय बॅटरचा. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा झेल बाद घडीगारत. अमर आता मात्र अलंग द कार्पेट खेळून काढलाय. षटक, एक चेंडू बाकी. आणि आता मात्र मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या जातात तब्बल 24 धावा. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल साहिलला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलंय. 6 चेंडू आणि 53 धाव्यांची आवश्यकता आहे. साहिल एक उदयोन्मुख खेळाडू. पहिला चेंडू अगदी जोरदार मारण्याचा प्रयत्न. अमर आता मात्र चौरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग द कार्पेट आलाय. त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत मात्र एक धाव धावून अर्जित केली जाते. दरम्यान आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात.
सुपर डिलिव्हरी बाय द साहिल. आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडूला अडवलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धावून अर्जित केली जाते. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लो फुलटॉस झेल घेण्याची संधी, परंतु झेल ड्रॉप केला जातोय. कुठेतरी साहिलच्या खात्यात ती विकेट गेली असती, परंतु झेल ड्रॉप. शेवटचा चेंडू अजून देखील मार्गस्थ आहे आणि हा फायनलचा सामना जिंकलाय. फुपेरे संघ ठरतोय हरिदास महाराज चषक 2026 पर्व पहिलेचा मानकरी. हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक फॉर नाटवडे संघ. आपण देखील थ्रू आउट द टुर्नामेंट चांगला खेळ केलात. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे या ठिकाणी मंचावरती या, आपला देखील आदर सत्कार केला जाईल. त्याच पद्धतीने अगदी 5 मिनिटात बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडला जाईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचे. योद्धा 11चे सर्व कार्यकर्ते आपल्याला विनंती आहे कृपया मंचावरती यायचे.